नमस्कार, मी सागर देसाई, संस्थापक अध्यक्ष शिवशंभू निवासी विश्रांती केंद्र आहे. आणि थोडक्यात आमच्या इथे उपचार घेण्यासाठी ॲडमिट असणारी जी आमची मुलं आहेत त्या मुलांच्याकडनं आपण थोडंसं जाणून घेऊया की बाबा हा पाणी पिल्यानंतर त्यांना काय काय फरक जाणवतात. तुमचं नाव सांगा. माझं नाव विवेक कटकर. हां, हा किती दिवस बसवलाय? आता 1.5 महिना झाला आहे बसून. 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवतो? आधी जरा पित्ताचा त्रास जाणवत होता, आता पित्ताचा त्रास बिलकुल जाणवत नाही. याच्यामुळे पित्ताचा त्रास कमी झाला. कमी झाला. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की पाणी पिल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. मग तुमचं कसं काय म्हणणं आहे? तुम्हाला कसा फरक पडला? एकदम पाणी हलका आहे. हलकंच आहे आणि शुद्ध आणि हलकं आहे. जेवढं तुम्हाला ते प्यायला तुम्हाला जड वाटत नाही. तुमचं शेणावर तुमचं काय म्हणणं आहे? पाणी पिवसं वाटतं. सारखं पिऊ वाटतं. त्या पाणी असं जड वगैरे वाटत नाही. सॉफ्ट आहे. इतर पाणी आणि हे पाणी त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं ते जड आणि हलकं असं ते फरक जाणवलं. आता तुम्हाला काय वाटलं? अन्नपचना पाणी चांगलं आहे. चांगलं आहे. अन्नपचन होते व्यवस्थित कसं काय पचनक्रिया चांगली होती. पाण्यामुळे चांगलं होतं. म्हणजे इतर तुम्ही आता पाणी पित होता त्यामुळे थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम वाटत होता. ह्या पाण्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांना काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तर मग तुम्हाला काय वाटलं? सर आता मी सकाळी उठून जे एक्सरसाइज करतो, हां. संध्याकाळी एक्सरसाइज करतो, फिटनेसला योगा वगैरे सगळं, त्यामध्ये एनर्जी एक वेगळ्या प्रकारची जी होते आणि त्यामध्ये बॉडीमध्ये जो एक करंट फील झाल्यासारखा वाटतो एक्सरसाइज करायला सांगायला, ते ह्या पाण्यामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारे वाटायला लागतं. एक्सरसाइजला आणि खूप हेल्पफुल झाला आम्हाला. म्हणून तुम्हाला काय वाटलं? सर ही बॅलन्स होते आणि बॉडीचं टेम्परेचर बॅलन्स व्हायला अरे वा, चांगली गोष्ट. तुम्हाला चांगला अनुभव चांगला. ठीक चांगल्या पद्धतीने मेंटेन होते बॉडीचं पूर्ण राहील. पूर्ण राहते बॉडी. अशा पद्धतीनं आपण ह्या सर्व मुलांचं आपण म्हणणं ऐकून घेतलं. त्याच्यामुळे बरेच चांगले फायदे झालेले आहेत. पित्ताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, पचनाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता त्यांनी सांगितले नवीनच की बाबा ते हिटिंगचा प्रॉब्लेम म्हणजे शरीर टेम्परेचर मेंटेन ठेवतं. ते अशा पद्धतीने बदल झालेले आहेत आणि खरोखरच हा चांगला बनवलेला आहे. त्याच्यामध्ये धार्मिक विषय म्हणून मंत्र सुद्धा आहे. तर त्या पाण्याला गोडवा पण आहे. पाणी पित असताना सुद्धा गोडवा आहे. मी स्वतः माझ्या घरामध्ये प्युअर जार भरून घरी पण पिण्यासाठी देत आहे. तर सर्वांना मी हे पण आवाहन करतो की एकदा सर्वांनी हा वापरून बघावा. खरोखर चांगला आहे. आणि थँक्यू सर, टीम. धन्यवाद.